अपच्या क्षेत्रामध्ये दे दणादन चौकार प्लस 9 पंजा मिळाला आहे. तर यस 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पहा 5. पहिल्या 2 चेंडूवरती सुहास गाडगे शांत होते, परंतु आता मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. कारण सुहास गाडगे हे देखील नाव आता मात्र काही स्पर्धांपासून योग्य चर्चेचा विषय बनवू लागला आहे. अगदी गेली 3 स्पर्धांपासून आपण पाहतोय सुहास गाडगेने प्रभावित केला आहे फलंदाजीच्या माध्यमातून. आणि निश्चितपणे याचा प्रवास देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, कारण याचा प्रवास देखील खूप खडतर राहिला आहे. यस पंचांचा इशारा येतो, इट्स वाईट. अर्थातच 6 धावा धावफलकावरती. सुहास गाडगे मॅन फ्रॉम पश्चिम महाराष्ट्रातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. हा यस 1 बाउन्स. म्हसवड इथून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. अगदी छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलनावर अर्थातच सातारा डिस्ट्रिक्टमधून देखील लेदरचं क्रिकेट देखील या खेळाडूनं खेळलं आहे. खूप दांडगा अनुभव आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनत काय असते ना या खेळाडूकडून पाहून निश्चितपणे हा यस नॉन स्ट्राईकला असीन आपण पाहतोय. सुहास गाडगे आपण पाहतोय. जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर साहिल उलबेकर हा देखील तेवढाच जिद्दीचा चिकाटीचा आणि संघर्षाचा कोहिनूर हिरा या देखील खेळाडूनं प्रभावित केलं आहे. तो साहिल उलबेकर. तर येस 1 धाव मिळते. बघा पहिल्या चेंडूवरती तर या संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 7. पॉवर प्लेचं षटक निर्बंध असं षटक असे या षटकामध्ये आपण पाहतो यासीन आणि सुहासची जोड. यासीनचा फटका थोडासा फसलाय की काय, परंतु पहा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आदळलाय. सुरेश मोहिते त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूची उचल करतायत आणि या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 9. षटकातील चेंडू झालेत 5. अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी. फलंदाज यासीन बाकी. बघा पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 1 चौकार तर जरूर खेचून आणला आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ खूप ताकदवार आहे, पलाढ्य आहे. या संघासमोर लढायचं असेल तर 4 षटकांमध्ये किमान 40 धावसंख्या, परंतु एक आगळा वेगळा प्रयत्न चेंडू मारण्याचा. एका षटकाचा खेळ झाला आहे समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर योगेश आम्हाला सुचवतात धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडीबात 9 या घरामध्ये. आज आपण पाहतोय जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कळंबोली 11 चषक 2025. कळंबोली 11 म्हटलं की योगेश कळंबोलीतील तारांकित असतील, नवोदित खेळाडू असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. खरं कौतुकास्पद आहे. दर शनिवारी रविवारी याच मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. एक निर्णय होता की स्पर्धा होईल की नाही, परंतु याच लोकांनी पुढाकार घेतला. मग त्याच्यामध्ये विक्रमजी पवार असतील, सतीची थोरात असतील, संतोषजी मतने असतील, किरणजी ढेंबरे असतील, अजिंक्य खंडकाळे असतील, विनोद बिल भाऊ असतील, प्रभात अंबोरे असतील आणि यांचा सर्व मित्रपरिवार यांनी सर्वांनी एकत्रित येऊन एक सुसज्ज आणि चांगली स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आणली आहे. खरंच कौतुकास्पद आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतात अनिकेत पाटील. ऑन मार्कवरती आपण पाहतोय सुहासला. चेंडू थोडंसं वळ होत आहे काय, घर फिरले की घराचे वारसे देखील फिरतात. बघता बघता जातो वाईट +4. पंजा पुन्हा एकदा मिळालाय आणि या 5 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडीबाद 14च्या घरामध्ये. बघा एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. अनिकेत याच्याकडून थोडीशी चूक, तर मी म्हणे अनिकेतकडूनच नव्हे तर यष्टीरक्षकाकडून देखील योगेश चूक होताना पाहायला मिळते आहे. ढिसाळ बॉडी लँग्वेज देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. किरण केडी PTC लावचे सर्व आहेत.
येस, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केले, फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे. स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळते आहे, परंतु गरज सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. अगदी असं वाटलं होतं कंप्लीट होते की नाही धाव, परंतु सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये देखील पोहोचलेत. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडेबाज 16च्या घरामध्ये. काय जय भवानी संघातील सुहास घाडगेला जास्तीत जास्त स्पीचवरती थांबणं गरजेचं आहे. कारण एक मात्र असा खेळाडू आहे जो कोणत्याही धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो, तो सुहास घाडगे. पुन्हा एकदा मिड ऑफ द क्षेत्रामध्ये पंच केलाय. पहा रनिंग, पहा त्या खेळाडूची, अगदी हरणाच्या चित्त्याच्या वेगानं या मैदानावरती धावताना पाहायला मिळतोय. लाजबाब. संघाची एकूण धावसंख्या राहिली आहे ते मात्र बिनगडीबाद 18 ही धावसंख्या. बघा, षटकार आणि चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. तुम्हाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करता येणं देखील तेवढं गरजेचं आहे. आणि तशा स्वरूपाचं क्रिकेट सुहास घाडगेच्या माध्यमातून पाहतोय. संघाची एकूण रणसंख्या 18 झाली आहे. षटक क्रमांक 2 चालू असताना अनिकेत पाटील, परंतु पहा अनिकेत पाटीलचा चेंडू काय सुरेख आणि अप्रतिम पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय अप्रतिम सुरुवात मित्र म्हणेल अद्याप केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. प्रतिस्पर्धी संघ खूप ताकदवार संघ, या संघाला विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं शनिवारच्या लॉर्ड्समध्ये. परंतु पहा पंचांचं बोट आकाशाकडे, पहिला झटका, झटका नव्हे तर 440चा करंट लागलाय जय भवानी या संघाला. सुहास घाडगे बॅक टू टेक आउट. येस योगेश, आपण पाहिलं अगदी या सुहास घाडगेकडे पाहून अगदी पंचांच्या निर्णयाची या खेळाडूंनी वाट देखील पाहिलं नाही आहे. अगदी स्पोर्ट्स स्पिरिट पाहायला मिळालं, खेळ भावना. आणि हे खेळाडू निश्चितपणे येणारे काही सत्रामध्ये काही खलखंडामध्ये आपल्याला एक वेगळ्याच उंचीवरती असणार यात मात्र शंकाच नाही आहे. अगदी आम्ही उल्लेख देखील केला सुहास घाडगेचा पश्चिम महाराष्ट्रातून म्हसवड या ठिकाणी अगदी पुसेगावच्या मैदानामध्ये देखील आम्ही त्या खेळाडूला पाहिलं होतं. तदनंतर छत्रपती शाहू स्टेडियम सातारा डिस्ट्रिक्टमध्ये देखील या खेळाडूला पाहिलं होतं. लेदर क्रिकेट देखील सातत्यानं त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं जातं. पण तो अगदी शेवटच्या सामन्यामध्ये अर्थात दुसऱ्या फेरीतील शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी थोडेसे फ्लॉप ठरताना जरूर पाहायला मिळाले. थोडेसे स्वतःवरती नाराज असतील यात मात्र शंकाच नाही आहे. पण सुरुवात जी करून देणं गरजेची होती ना, ती सुरुवात तर मी म्हणजे चांगली केली आहे. संघाची एकूण धावसंख्या 18 आपलं पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू असताना प्रदीप तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, प्रदीप यांचा फटका चांगला आहे. या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली फक्त उंची. प्रदीप देखील आले आणि परत गेले. बॅक टू बॅक दुसरा झटका जय भवानी या संघाला. प्रदीप आता मात्र थोडेसे आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी प्रदीप जय भवानी संघाचे मुख्य शस्त्र होते फलंदाजीमध्ये, परंतु या गतवर्षी हंगामामध्ये पाहतोय प्रदीप थोडेसे आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतात. मनीष तायकुडे हे स्वतः या संघाला लीड करतात. स्पीच हिट केलाय, लगा तो आबाद नाही तो बरबाद. संजोगच्या माध्यमातून निघलेला हा करारा प्रहार 4 धावेंकरता. येस, 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 22 धावा. निल्सन आकडा देखील पाहायला मिळतोय 2.0. बघा, PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण हे दृश्य पाहतोय. कसं कौतुक करावं लागेल PTC लाईव्हचं देखील. अगदी 198 तब्बल 200 देशांमध्ये थेट प्रक्षेपण केलं गेलं जातं. योगेश वाघ खरं कौतुकास्पद आहे. अगदी 1.5-2 लाखाहून जास्त सबस्क्रायबर देखील आपल्याला पाहायला मिळतात. लाखाहून जास्त व्ह्यूवर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात PTC लाईव्हच्या माध्यमातून.
कारण इंस्टाग्रामलावरती तुम्ही तर गेला ना मित्रांनो, जिथे PTC लॅब या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यूट्यूबवरती देखील जाऊन इंस्टाग्रामवरती जा, तिथे तुम्ही त्या चॅनलला फॉलो जरूर करा. यूट्यूबला जाऊन जरूर सबस्क्रायबर करा. 150-200 लाखाहून जास्त सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे PTC लाईव्हनं देखील एक वेगळीच उंची घेतली, उंच भरारी घेतली आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अरे PTC लाईव्हच्या माध्यमातून मित्र म्हणेल आज हर एक खेळाडू घराघरामध्ये पोहोचला आहे. त्या खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे स्ट्रेट ड्राईव्ह या सीन आपल्याला पाहायला मिळतात. अमन लोहिया बघा, हा देखील खेळाडू जबरदस्त राहिला आहे. हा देखील खेळाडू आता मात्र महाराष्ट्राच्या वाऱ्या करताना पाहायला मिळतो आहे. तर नाशिक असेल, त्यानंतर उज्जैनला देखील जाऊन आला आहे. ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून एक मात्र असा कळंबोतील खेळाडू आहे, त्याची त्या संघामध्ये निवड केली गेली जाते आहे. मी तर म्हणे त्याच्याकडे फलंदाजी करण्याची ताकद आहेच, परंतु त्याचं असलेलं क्षेत्ररक्षण लॉग ऑफ असेल, लॉग ऑन असेल, या क्षेत्रामध्ये या खेळाडूनं अक्षरशः प्रभावित करून सोडला आहे तो अमन लोहिया. 23 लॉस फॉर 2 विकेट. येस, 1 फॉर द ओव्हर. बघा, अशा प्रकारचे चेंडू आता पुन्हा तुम्ही टाकू शकत नाही आहे. इट्स जरूर या ठिकाणी आपण उचले घेणारा चेंडू पाहायला मिळाला, परफ्यूम डिलेव्हरी. परंतु पहा वेग, वेग पहा, वेगाचा राजा म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. का वेग आहे, नियंत्रित मारा पाहायला मिळतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. सैल उलबेकर या खेळाडूने देखील प्रभावित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना 23 लॉस फॉर 2 विकेट, 23 धावा झाले धावफलकावरती. संचोक ऑन मार्कवरती आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा पाहतोच टप्पा, तीच दिशा, तीच लाईन. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. डॉट डॉट आणि डॉट स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळतात. आता मात्र फलंदाजावरती दडपण प्रेशर रिलीज केला आहे. आता मात्र अटॅक करावा लागेल. 8 चेंडू डॉट पाहायला मिळालेत विदाउट विकेट. म्हणजे प्रेशर पहा किती या फलंदाजावरती आहे. विथ विकेट 10. आता मात्र थोडीशी लाईन भरकटली आहे की नाही आहे, परंतु लाईन भरकटली नाही आहे. एसट्यांवरती जाऊन चेंडू आदळलाय. फलंदाज संजोग बॅक टू डग आउट. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतो 23 झालेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आता मात्र फलंदाज 5व्या क्रमांकावर येताना पाहायला मिळतात मनीष धायगुडे. स्वतः संघनायक आहेत, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. या खेळाडूने देखील क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. आज तर पाहिलं ना, कित्येक अनेक वर्षांपासून जय भवानी संघाचं नेतृत्व करताना आपण या खेळाडूला पाहतोय. क्रिकेटविषयी असलेली आवड, क्रिकेटविषयी असलेलं प्रेम सातत्यानं आम्ही मनीष धायगुडे यांच्याकडून पाहिलं आहे. आज मात्र मैदानाचा ताबा घेतात. इन ॲक्शन 23 झाले 3 षट. यस, तिसरं षटक चालू असताना या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, चांगला फटका सजवला आहे अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. काय लाजवाब क्षेत्ररक्षक 100 पिकअप एका हातामध्ये या ठिकाणी जज केला आहे. संघाची एकूण धावसंख्या 2 धावेनं वाढती राहते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 25 लॉस फॉर 3 विकेट. बघा 25 झालेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8.33च्या सरासरीने आपण पाहतोय 25 धावा. चांगली सुरुवात अजून देखील दोन्ही संघाच्या बाजूने तर मी म्हणेल समतोल आहे. पण जय भवानी संघाला विसरून चालणारा नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ हा खूप ताकदवार संघ आहे. कारण या संघाला शनिवारच्या लॉर्ड्समध्ये विजयाचा दावेदार म्हणून पाहिलं जातं. या संघामध्ये अनेक ताकदवार खेळाडू आहेत. सुरेश मोहितेचा जर विचार केला चालू हंगामामध्ये जबराट फॉर्ममध्ये,
त्रेमंदास ठाकूर, प्रतीक ठाकूर याच्याविषयी तर संघाची गरज नाही, तो देखील जबराट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य खटकाळे याने तर आपली हुकूमत पाठीमागच्या स्पर्धेमध्ये दाखवलीच होती, परंतु पाहायचं आहे यावेळेस जय भवानी संघ या संघासमेत कशा पद्धतीने लढेल. तर यस संघाची एकूण धावसंख्या योगेश आपण पाहतोय 25 तर जरूर झाली आहे, पण चर्चा करतो सुरेश मोहिते यांची. अगदी आमदार चषक विटा गार्डी तिथे देखील त्यांचा संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. असे कळंबोडीतील अनेक स्टार खेळाडू आहेत, त्यांनी आपल्या नावाचा डंका नावलौकिक केला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 25. चौथं षटक चालू असताना आपण पाहतोय षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि शेवटचं षटक घेऊन आलेत गोलंदाज सागर दरेकर. सागर दरेकर आपण पाहतोय हे देखील व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतात, यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं क्रिकेट राहिलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या देखील खेळाडूनं आपली एक स्वतःची वेगळी छाप सोडली आहे. त्याचा तो क्लास आणि क्रिकेटचा दर्जा नेहमी आपण सातत्याने या मैदानावरती पाहिला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 26, लॉस फॉर 3 विकेट. षटक क्रमांक शेवटचा अंतिम चालू असताना मोठ्या फटक्यांची गरज असेल जय भवानी या संघाला. ते मोठे फटके येतील का, परंतु पहा चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. या गोलंदाजाने ॲक्शन जरूर केली होती फास्ट चेंडू टाकण्याची, परंतु अचानक चेंडू हा येतो स्लोवर प्रतीचा. अशा स्वरूपाचे तुम्हाला चेंडू फेकता येणं गरजेचं आहे. संघाची एकूण धावसंख्या 28, 28 धावा. सागर दरेकर मनीष धायगुडे आपण पाहतोय ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. ओहो सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य आत्ता मात्र पाहायला मिळालं. चाणक्य बुद्धीची फलंदाजी, चातुर्यपूर्वक फलंदाजी पाहायला मिळाली. जाणून बुजून त्या क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला धाडून देखील दिलं सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. आणि या 4 धावीने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 32च्या घरामध्ये. मनीष धायगुडे गणेश असं म्हटलं जातं ना, तांतूळ जेवढा जुना तेवढा चवीला चांगला अनुभव. तो अनुभव काय असतो ना, निश्चितपणे या फटक्यातून पाहायला मिळालं. ज्या मेरिटप्रमाणे चेंडू आला ना त्याच मेरिटप्रमाणे चेंडूला देखील सिलिपॉनच्या क्षेत्रामध्ये ढकललं. ओहो गरज होती का. एस वाईट +1, 2 धावा. 34 झालेत. या षटकातील अजून देखील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा शेवटच्या षटकामध्ये धावा जमवल्यात यात मात्र शंका नाही आहे, फक्त धावा येणं गरजेचं आहे. एक फटका जरूर चांगला सजवला, वाईट स्वरूपाची देखील धाव आली आहे. सागर दरेकर यांची लाईन भरकटताना कुठेतरी पाहायला मिळते आहे. हो यासीन याचा फटका पहा, त्यांनी ओळखलाय. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत. लॉग ऑन लॉग ऑफच्या सीमेलगत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त पुश केलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 36. या षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. योग्य 36 आकडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. 36 गुण आपण म्हणतो ना विवाह जमवण्यासाठी पाहिले जातात. अगदी त्याचे 36 गुण, अगदी 36 धावा देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. 36 झालेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे तर सागर दरेकर कोणत्या मार्कवरती. ओहो काय चेंडू फेकला होता, ब्रह्मास्त्राचा वापर. परंतु या चेंडूचा समाचार देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केला आहे. पहिलं पूर्वार्ध होत आहे समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात जय भवानी या टीमनं 38. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 39. बघा 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. तर निश्चितपणे मित्रांनो तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. कळंबोली 11 चषक 2025.
तर चला विनंती असेल कृपया खेळपट्टीवरती सराव करू नका. धन्यवाद. तर येस धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करूया. PTC लाईव्हच्या माध्यमातून बघणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अगदी घड्याळाची वेळ देखील मित्रांनो पहा 3:18 आपल्याला होताना पाहायला मिळतात. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की चालू सामना दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे. जिथे पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धामध्ये जय भवानी या संघानं धावा उभारल्यात. 38-39 धावांचं आव्हान गाठायचं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाला. जिथे दुसरा राऊंड पूर्ण झाला, जिथे संघर्ष ए या संघानं तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसरा सामना झाला त्या संघामध्ये जय मल्हार फोर फिटनेस मॅच ए या संघानं प्रवेश केला आहे. आणि तिसरा सामना दुसऱ्या फेरीतील. तर या सामन्यामध्ये पाहायचे कोणता संघ या ठिकाणी बाजी मारेल. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, कारण इथून मात्र चिठ्ठ्या लॉट्स बुडवण्यात येणार आहेत. संघर्ष ए संघाचे संघनायक आणि जय मल्हार फोर फिटनेस मॅच ए या संघाचे संघनायक आणि यातील विजेता संघ. आव्हान 39 धावांचं आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ हा या धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार पडतो हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. आणि त्याच्याहून मी तर म्हणेल जास्त उत्कंठावर्धक असेल की झेबावणे हा संघ या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं रोखेल. कागदपत्री या संघाचं नाव खूप मोठे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कागदपत्री नव्हे तर त्याचा कारनामा देखील खूप चांगला राहिला आहे दर शनिवारच्या दिवसामध्ये, शनिवारच्या लॉट्समध्ये. परंतु आज मात्र जय भवानी संघ या संघाला पराजयाच्या छायेत ढकलेल का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. बघायचं 39 धावा डिफेन्स करेल का जय भवानी संघ. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात संतोष. बघायचं संतोष कशा पद्धतीनं पहिलं षटक हाताळतात. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, नवीन चेंडू आहे आणि नवीन चेंडू हाताळणं इतकंच सोपं नसतं गोलंदाजासाठी. कारण फलंदाजासाठी खुलं मैदान असतं, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असते जास्त फटकेबाजी करण्याची. आणि अशा फटक्यांपासून वंचित ठेवणं ह्या सलामीच्या गोलंदाजासाठी खूप अवघड असतं. परंतु मी म्हणेल अवघड हे सोपं केलं आहे पहिल्या चेंडूवरती तरी. कारण सागर दरेकर सारख्या फलंदाजाला शांत ठेवला आहे. एका धावेनं श्री गणेश केला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर एक अजून देखील 23 चेंडू आणि 38 धावांची गरज. तर ऑन मार्क करते पण पाहतो त्रिमंदाज प्रतीक ठाकूर. या खेळाडूची चर्चा सातत्यानं या मैदानावरती राहते. या खेळाडू आता मात्र व्यावसायिक खेळाडू बनवू लागला आहे. आता हा देखील खेळाडू महाराष्ट्राचे दौरे हळूहळू करू लागला आहे. अगदी कालची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा नाशिकची, त्या अगोदरची आपण पाहिली गुजरातची, स्वतः तो संघाला लीड करतोय. नुसता लीड करत नाही तर कणबोलीतील सर्व तारांकित खेळाडूंना एकत्रित करून कणबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातोय तो प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेनं स्वतःचं खातं कोलं करतोय, संघाला घेऊन जातोय 2 या धावसंख्येवरती. तारांकित नामवंत खेळाडूंना सुहास करे असतील, तदनंतर अजिंक्य, तदनंतर अमन सारखे खेळाडू, अनेक खेळाडू मित्रांनो, अशा सर्व खेळाडूंना तो एकत्रित करून आज बाहेरच्या ठिकाणी देखील कणबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचवतो आहे तो प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ऑन मार्कवरती सागर दरेकर पाहायला मिळतात. ओहो, चांगला चेंडू फेकलाय ऑल ऑन द कारफीट. लॉगरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, फक्त 1 धाव. मी तर म्हणेल अजून 3 चेंडूवरती रोखलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पण या दोन्ही फलंदाजांनी देखील खेळामध्ये सातत्य राखलं आहे, कारण सावध पावित्र्य राखलं आहे. कारण अजून देखील कोणत्या प्रकारचा संघाची एकूण धावसंख्या मित्रांनो पाहतोय बिनगडी बाद 3
ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अक्षय भुसारी जरूर कानमंत्राला देताना पाहायला मिळतात. पण अक्षय देखील आपण पाहतो या मैदानावरती सातत्याने क्रिकेट खेळतोय. या खेळाडूला देखील खूप मोठा दांडगा अनुभव आहे. तर संतोष यांचं कौतुक करावं लागेल. प्रतीक ठाकूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाह लाजवाब. पहिल्या षटकामध्ये तर मी म्हणेल अजून देखील शांत ठेवलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला गेला जातोय. संतोष यांचं कौतुक करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघातील या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना शांत ठेवणं इतकंच सोपं नाही आहे. तो पहिल्या 4 चेंडूवरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. अजून देखील एक चौकार एक षटकार खिचू दिला नाहीये संतोष या गोलंदाजांनी. ओहो काय चेंडू फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर. पर पंच इशारा करतो ऑफ द बॅट. इट्स 5 चेंडूवरती 5 सिंगल पाहायला मिळालेत. असं वाटलं होतं सुरेश मोहिते इन ॲक्शन मैदानावरती सलामीसाठी पाहायला मिळतील. तर या संघाची रणनीती ही वेगळी आहे. सागर दरेकर या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले म्हणून की काय सागर दरेकरवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. परंतु पहा विश्वास नावाचा वजीर तर तुमच्या समोर असेल ना तर तुम्ही यशाच्या कोणत्याही शिखरापर्यंत पोहोचू शकता. तो विश्वास आता मात्र कमवला जाईल का. 5 धावा झालेत. पण प्रतीक ठाकूर जरूर फटका तर चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या चेंडूवरती अखेर मिळाले 2 धावा. षटक क्रमांक 1 होत आहे समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या मात्र 7. बघा धावसंख्या जरी कमी असली ना जमेची बाजू आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाची प्रतीक ठाकूर आणि सागर दरेकर अजून देखील तग धरून मैदानामध्ये उभे आहेत. येणारे 18 विजयासाठी 32 धावांची गरज. आणखीन एक षटक जर का अशा स्वरूपाचं आलं ना तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघासाठी खूप अवघड होऊन बसेल. परंतु येस पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. एका षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा झालेत. 2 संघाने तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तर असा कोणता संघ असणार आहे जो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये जरूर केली गेली जाते आहे. घड्याळाची वेळ देखील पहा 3:25 अवधी झाला आहे. परंतु पंचांना देखील विनंती आहे की आपण वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आहे. बघा क्रिकेटचे ज्या पद्धतीनं प्रवीण सर खेळाडूंच्या जशा वाऱ्या होतो ना मग आम्ही समालोचन करत असताना म्हणतो ना क्रिकेटर हे आता मात्र इंटर कॉलनी विभागापुरते राहिले नाही आहेत. तर क्रिकेटर नव्हे तर समालोचक देखील आज मात्र बाहेरच्या वाऱ्या करताना पाहायला मिळतात. अगदी तसं की प्रवीण अर्जुने सर कारण पी.टी. लाईव्हच्या माध्यमातून जे लोक ऐकतात ना त्यांना देखील आम्ही सांगू इच्छितो की अगदी बेंगलोर असेल केरला असेल पश्चिम महाराष्ट्र तर मी म्हणेल प्रवीण सरांनी पिंजून काढला आहे अक्षरशः. जे आमच्यासाठी देखील एक अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे. अगदी चिपळूणचा दौरा देखील त्यांनी नुकताच केला. रायगड तर मी म्हणजे पिंजून काढला आहे. आज संध्याकाळी देखील आपण प्रवीण सरांचा पेंदर या ठिकाणी आवाज ऐकणार आहोत. वॉइस ऑफ कळंबोली नव्हे तर मित्र म्हणले आता मात्र वॉइस ऑफ पनवेल रायगड नौपडाचा देखील दौरा त्यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे कळंबोली क्रिकेटनं तुम्हाला हे सर्व काही दिलं आहे. आम्ही देखील स्वतःला प्राऊड फील करतो कारण कळंबोली क्रिकेटनं आम्हाला हे तर दिलं आहे. ओळख तुम्हाला दिली आहे. तुम्हाला क्रिकेटनं माणसात आणलं आहे. तर चला मैदानावरती सामना लगेच चालू करायचा आहे. येस 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 बघा हे मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा अगदी क्रिकेट समालोचन हार्दिक अगदी 28 जानेवारीला देखील आपण 2 फेब्रुवारी
यावेळेस देखील प्रवीण अर्जुने सरांना देखील आपण हिरवी प्रीमियर लीगमध्ये देखील पाहणार आहोत. बदलापूर या ठिकाणी ती सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा, अगदी स्टेडियमवरती ती स्पर्धा असते. त्या स्पर्धेमध्ये देखील आपण प्रवीण अर्जुने सरांचा मित्रांनो आवाज ऐकणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपली राष्ट्रभाषा हिंदीमधून त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तो सो प्राऊड ऑफ यू प्रवीण अर्जुने सर. खरं तर आम्हाला देखील तुमचा अभिमान आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय रणसंग्राम क्रिकेटचा थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. संघामध्ये धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. अजून देखील येणारे 17 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इट्स अ कॉल वाईट. बघा अवांतर स्वरूपात चेंडू फेकला आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 9. येणारे 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय स्वतः संघनायक आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत. पहिलं षटक तर मी म्हणेल चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. आता दुसऱ्या षटकाची सांगता कशा स्वरूपाची होती आहे. प्रतीक ठाकूरचा वार, बडा प्रहार, वार पे वार, ए बडा प्रहार. ओ फटका जेवढा चांगल्या पद्धतीने सजवला ना तेवढी इजा देखील झाली असेल. कारण फटक्यामध्ये ताकद तर होतीच होती पण कौशल्य देखील तेवढं सुरेख पाहायला मिळालं. काल नाशिकचा दौरा केला, तोच प्रवास, तोच थकवा कुठेतरी आज प्रतीक ठाकूरला जाणवत असेल. म्हणूनच की काय आज आपण देखील पाहिला हा संघ अगदी पहिल्या फिरती 6वा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण खूप अडथळे मित्रांनो येत असतात. एवढं सोपं नाही क्रिकेट खेळणं. अगदी संध्याकाळ दिवस रात्र क्रिकेट मॅचेस खेळणं. बघा अगदी सुरेश मोहितेचा विचार केला, यांना देखील आपण कालच विट्यामध्ये पाहिलं. तिथे त्यांचा सुपर 4मध्ये देखील संघ पाहिला. प्रतीक ठाकूर यांचा संघ आपण नाशिक मालेगाव या ठिकाणी पाहिला. तिथे देखील त्यांचा संघ देखील क्वालिफाय झाला. त्याच्यामध्ये कळंबोलीतील बरेच खेळाडू आपण त्या संघांमध्ये पाहतोय. म्हणजे तो थकवा त्यानंतर तो यस संघाची एकूण धावसंख्या झाली 15. अजून देखील येणारे 16 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ज्या खेळाडूंचं शेड्यूल देखील खूप फास्ट झालं आहे आणि अडथळे तर खूप येत असतात. आमचे केडी यांचा तर प्रवास तर काय बोलायच नको. अगदी काही स्टेडियम मैदानावरती आम्ही चक्क 5-5 कॅमेऱ्यावर पाहिलेत. एवढंसं मित्रांनो सोपं नसतं की बघणाऱ्याला काय वाटतं फक्त मजा, एंटरटेनमेंट हवं पण त्याची या पाठीमागची असलेली मेहनत प्रचंड मेहनत असते. केडी आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. कारण मित्र म्हणे त्यांच्यामुळेच आज तळागाळातील हर एक खेळाडू घराघरामध्ये पोहोचला आहे. आज तर आपण पाहायला ना मोठ्या टेलिव्हिजनवरती देखील आपण मोबाईलवरती देखील या खेळाडूंना पाहतोय. येस अगदी सांगायचं गेलं ना 2025 KPL ट्रिझर देखील ट्रेलर जो आलाय ना तो बनवण्यासाठी चक्क मित्रांनो तब्बल 3 तास लागले केडी यांना. 3 तास नाही तर 3 दिवस लागले. बघा काही मिनिटांचा तो ट्रेलर असेल परत ते बनवण्यासाठी चक्क 3 दिवस लागले. म्हणजे त्याच्या पाठीमागे असलेली मेहनत आणि तो ग्रुपमध्ये झपाट्याने देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये सगळ्याच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या, कमेंट देखील पाहिल्या. खरं कौतुकास्पद आहे. कारण क्रिकेटची ज्याची नाळ जोडली आहे ना तो प्रामाणिक असतो. आणि मी तर म्हणेल खरं तर कळंबोलीचं वैभव दाखवणार हा क्षण आहे.
कळंबोली क्रिकेट. तरीच ही चर्चा होते. अगदी आपण प्रत्येकाची चर्चा करणं देखील गरजेचं आहे. कारण प्रेक्षक राजा देखील तेवढाच या कळंबोली क्रिकेटशी निगडीत आहे. कारण प्रेक्षक राजा नसतील तरी एखाद्या स्पर्धेला येस 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 सर चर्चा करतोय आपण. अगदी काही क्षणापूर्वी लाईट गेली तर शेकडो हजारोच्या संख्येनं मॅचेस येऊ लागले. यूट्यूबवरती देखील आपण कमेंट्स पाहिल्या, पर्सनली फोन येऊ लागले, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवरती दिल दोस्ती दुनियावरती चर्चा चालू झाली. अरे काय झालं आहे काय झालं आहे, म्हणजे ह्या चर्चा होत असतात. पण त्याच्या पाठीमागे काही अडचणी असतात मित्रांनो, त्या देखील आपण समजून घेणं गरजेचं असतं. तर हे क्रिकेट विषय होतं. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया जिथे प्रतीक ठाकूर बरसलेत. पर पोहतंय काय पंचांचं बोट, हे होतंय आकाशाकडे उंच. फलंदाज बाद. मग 15 या धावसंख्येवरती पहिला झटका जरूर बसला आहे. एलबी आऊट झालेत. कमबॅक केलंय मनीष हायगुडे यांनी. या अगोदर चेंडूवरती षटकार लगावला होता. थोडेसे स्लाइड झाले होते, घसरले होते, थोडीशी इजा थकवा देखील जाणवत होता. स्वतः या ठिकाणी आवरू शकले नाही आहेत. प्रतीक ठाकूर बॅक टू डगआउट जरूर झालेत. परंतु तिसऱ्या क्रमांकावरती कोणता फलंदाज असणार आहे? येस नो डाऊट, ज्याची चर्चा आपण करत होतो, सुरेश मोहिते. गार्डे प्रीमियर लीग, आमदार चषक, तिथे देखील या खेळाडूचा संघ क्वालिफाय झाला आहे. याचा देखील प्रवास खूप खडतर राहिला आहे मित्रांनो. आज जर पाहायला ना याच्याकडे असलेला तो संघर्ष, चिकाटी आणि जिद्द, ते जिद्द चिकाटी हेच काही या खेळाडूचं सर्व काही सांगून जाते आहे. मैदानावरती हा खेळाडू ज्यावेळेस उतरतो ना, त्याच्या अंगामध्ये असलेला तो जोश आणि होश तमाम खेळाडूंनाच नव्हे तर तमाम क्रीडा रसिकांनी देखील पाहिला आहे. तो सुरेश मोहिते अलॉंग द कार फीट, अलॉंग त्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धाव्याने संघाची एकूण रणसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. या षटकातील योगेश चेंडू झाले ते मात्र 4. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. सागर दरेकर आपण पाहतोय ऑन मार्कवरती. आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मनीष हायगुडे एलआयजीकडून मारा करणारे गोलंदाज. हो, चांगला चेंडू होता. एसटी रक्षकाकडून होत आहे तरी नेमकं काय? डॉट चेंडू तर जरूर पाहतोय, पण चित्र काही क्षणांपुरतं थोडंसं वेगळं झालं होतं. अक्षय भुसारी त्या ठिकाणी तैनात होते. संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल आपण 16. षटक क्रमांक 2 चालू असताना 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. जय भवानी संघ इथून मात्र सामना आपल्या बाजूने पलटू शकेल का? इथून मात्र सामना जिंकू शकेल का? कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये ताकदवार खेळाडू आहेत जरूर, परंतु यांच्यावरती मात केलं जाईल का? पंच केलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. ज्या वेगानं चेंडू आला ना त्याच वेगानं चेंडूला धडकावून दिलं मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. रोहित गुटुकडे आम्हाला सुचवतात 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर योगेश वाघ सांगतायत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात. 1 गडी बाद 18. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12-21, 21-12. आता मात्र तिसरं षटक कोण घेऊन येणार? आणि तिसरं षटक हे योगेश सामन्याला कलाटणी देणारं षटक असेल. या षटकामध्ये मी म्हणेल कमीत कमी 8 किंवा 8पेक्षा कमी धावा आल्या ना तर निश्चितपणे जय भवानी संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळेल. अशा स्वरूपात षटक फेकलं जाईल का? पण इतकंच
सोपं नसणार आहे, कारण खेळपट्टीवरती देखील जबराट भन्नाट फॉर्ममध्ये असलेले खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात विकेटवरती. सुरेश मोहिते आणि सागर दरेकर. चालू हंगामाचा विचार केला तर पहिले खेळाडू ठरले होते सुरेश मोहिते, त्यांच्या माध्यमातून हाफ सेंचुरी आली होती. अर्धशतके खेळी आपण जरूर पाहिली होती. त्यानंतर 28 धावांची मॅरेथॉन खेळी देखील आपण पाहिली. तर पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील रॉयल संघासमोर लढत असताना देखील त्यांची लढव्या वृत्ती आपण पाहिली. सुरेश मोहितेची जिथे सुरेश मोहिते आऊट झाले आणि तिथूनच आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला. परंतु सुरेश मोहिते यांना देखील चकवण्याचं काम केलं गेलं जात आहे. हेच ते गोलंदाज, या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं. षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 7 आणि त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला आहे. येणारे 11 विजयासाठी 23 धावांची गरज. आता 21 11 चेंडू 21 सॉरी यस अमन. सुरेश मोहिते ओ माय गॉड, होत आहे काय? पूर्ण संघच नव्हे तर प्रेक्षक राजा देखील थोडासा विचलित झाला, विचंबित झाला. अजून देखील येणारे योगेश 10-20. सुरेश मोहिते नावाचा काटा दूर करण्याची संधी होती. संतोषचं कौतुक करावं लागेल. सागर दरेकर ऑन अ मार्क. कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव जरूर आहे. फटका तर चांगला सजवलाय, बघायचंय. बघतोच काय रागानं षटकार मारला या वाघानं, अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर फेकून दिले 6 धावून करता. तर संघाची एकूण धावसंख्या झाली 25. येणारे 9 विजयासाठी 14 धावांची गरज. पहा जेव्हा जेव्हा स्ट्राईक चेंज झाले ना त्यावेळेस आपल्याला विध्वंसक पाहायला मिळाला आहे आणि तो सागर दरेकरचा विध्वंस आपण पाहतोय. फ्रेशर 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 दडपण पाहायला मिळत आहे. यासीन आपल्याला पाहायला मिळाले. संघाची एकूण धावसंख्या 27. येणारे 8 विजयासाठी 12 धावांची गरज. योगेश या अगोदरच्या चेंडूवरती झेल जर पकडला असता ना तर चित्र खूप वेगळं असू शकलं असतं, परंतु फ्रेशर तिथूनच रिलीज झालं या संघावरती. फ्रेशर येस, अंपायर इशारा करतात वाईट. 28. येणारे 8-11. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. नाही 8-11. हे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण केलं गेलं जात आहे. ओ चांगला चेंडू होता, थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली. संतोषचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. येणारे 7 विजयासाठी 11 धावांची गरज. या चेंडूवरती बघायचं काय होईल. येणारा काळ आणि येणारा वेळच सांगेल. सागर दरेकर जरूर इन्फॉर्म आहेत. सागर दरेकरनं या चेंडूवरती जर षटकार लगावला तर पूर्णशः या सामन्यामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ शिरकाव करेल. पण तो मोठा फटका येईल का? अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांची उत्तरे येणारा काळ आणि वेळच सांगणार. ओहो बॅटीची कडा जरूर घेतली आहे. जिथे 1 धाव कंप्लीट केली आहे तर येणारे 6 चेंडू विजयासाठी 10 कदम अर्थात 10 धावेची गरज. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती आहे. चला संघर्ष हे संघाचे संघनायक आणि जय मल्ला फॉर फिटनेस मॅच हे संघाचे संघनायक.
या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण लॉर्ड्स उडवण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि यातील विजेत्या संघाने देखील कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता हा सामना संपल्याबरोबर लगेच आपण कॉम्पिटरी बॉक्समध्ये यायचं आहे. चला, दोन्ही संघांना तर विनंती आम्ही करतोय. संघर्ष हे संघाचे संघनायक आणि जय मल्हार फोर फिटनेस मॅच हे संघाचे संघनायक. चला, संघर्ष ए संघाचे संघनायक आलेले आहेत. जय मल्हार फोर फिटनेस मॅच ए संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय. चला, आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. येणारे 6 विजयासाठी 10 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय भुसारे, एलायचे इकडून मारा करणारे गोलंदाज. ऑन मार्क वरती सागर दारेकर, फिरकीचा जादूगार म्हणून देखील या खेळाडूकडे पाहायला जातं. तो गोलंदाज आता फिरकीची जादू बोलेल का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. सागर दरेकर जो एकमात्र खेळाडू सलामीसाठी आलाय, तग धरून उभाय जरूर. फ्रेशर एस फर्स्ट वॉर्निंग का पहिला इशारा देखील दिलाय. सुरेश मोहिते नॉन स्ट्राईक. 6 चेंडू 10 धाव. ओ चेंडू पहा, पंचाकडे दात देखील पहा. अगदी जीवाच्या हातखंडा आपल्याला पाहायला मिळते. पंचांवरती देखील प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. पंच इशारा करतील. लेग बाय ऑफ द बॅट. पंच बरं, येस. येणारे 5 विजयासाठी 9 धाव्याची गरज. लेग बाय. बघा, प्रेशर सामन्यामध्ये सर रंगत काय निर्माण झाली आहे, कारण दोन्ही संघ सहजासहजी हार मानण्यास तयार नाही आहेत. दोन्ही संघांना शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं आहे. हरण्यास कोणीही तयार नाही आहे. सामना काय चुरशीचा पाहायला मिळतोय. सुरेश मोहिते हाय फायर दिसतात, परंतु पाहायचं आहे. येणारे 5 विजयासाठी 9 धाव्याची गरज. अक्षय भुसारी नन्ना मुन्ना जादूगार. जादू चालेल का अक्षयची? फिरकीचा जादूगार आहे, कारण आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक फलंदाजांचं नाचवलंय. आज मात्र नाचवतील का? ओ माय गॉड, लीड होतीये. पॅटीची कडा घेऊन जाऊन घेतली आहे. मोठा हादरा बसलाय. फ्रेशर फ्रेशर आणि फ्रेशर. येणारे 4 विजयासाठी 9 धाव्यांची गरज. 4थं षटक स्वप्नपूर्ती करणारी गोलंदाजी साकारली जाईल का? ऑन मार्क वरती आपण पाहतोय बाहुली पार्ट 2 अजिंक्य खटकाळे. या खेळाडूची ताकद मी म्हणेल तमाम क्रीडरसिकांना माहिती आहे. पाठीमागच्या आठवड्यामध्ये तर या खेळाडूंना अक्षरशः वेडं केलं होतं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. अशा स्वरूपाची सिच्युएशन होती आणि अशा या स्वरूपाच्या सिच्युएशनमधून स्वतःच्या संघाला विजयश्री खेचून दिला होता. पुन्हा एकदा त्याच प्रकारची सिच्युएशन तयार झाली आहे. इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या संघाला विजयश्री खेचून देतील का? अजिंक्य खटकाळे ऑन मार्कवरती आपण जरूर पाहतोय. तर अक्षय भुसारी ऑन फायर या मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका अजिंक्य खटकाळेचं बघायचं आहे. स्टँड अँड डिलेवर, जिथे शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. आउट ऑफ द स्पार्क. 6 धावेंकरता. एवढंच म्हणेल, आली लहर
केला कहर कहर केला या फटक्यानं. संघाला घेऊन गेला 36 या आकड्यावरती. अजून देखील येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. अजिंक्य खटकाळेची ताकद पहा. बाहुबली पार्ट 2. आता मात्र इथून कमबॅक केलं जाईल का? अजिंक्य खटकाळे ऑन मार्क वरती आपण पाहतोय, ज्यानं या सामन्यातील अक्षरशः हवा काढून घेतली या षटकारानं. सामन्यामध्ये जी रंगत चालू होती ना, ती रंगत कमी केली आहे. आता मात्र डॉट स्वरूपात चेंडू फेकावा लागेल. आणखीन एक मॅच फिनिश होईल का? हो, येस, मॅच फिनिश शॉट. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट. अजिंक्य खटकाळे ऑन फायर या मैदानावरती. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीम. या संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला जयभवानी संघाचा देखील आपण कळंबोली 11 चषकाच्या माध्यमातून करूया आभार. तर चला, या आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आपण लगेचच इमिजिएटली आपण या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर संघर्ष हे संघाचे संघनायक आहेत. तदनंतर मी विनंती करेल जय मल्हार फोर फिटनेस मॅच ए संघाच्या संघनायकाला आपण देखील